मंडळी नमस्कार. मंडळी, राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीची भाषा येणं आवश्यक आहे किंवा मराठी भाषा ही जी स्थानिक भाषा आहे राज्यातली ती आवश्यक आहे अशा पद्धतीचा विषय परिवहन मंत्र्यांनी उपस्थित केल्यानंतर एक गदारोळ माजलेला आहे. गंभीर विषय नाही का? ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या राज्याची भाषा आपल्याला शिकावी लागायला हवी, हे तर स्वतःहून केलं पाहिजे. जिथे व्यवसाय करायचा तिथल्या लोकांना जी भाषा समजेल ती भाषा आपल्याला आली पाहिजे असं स्वतःलाच वाटलं पाहिजे की नाही. मात्र असं नाही वाटत आहे. उलट त्याला विरोध सुरू झालेला आहे आणि विरोध सुरू करणारे त्यांच्याच पक्षातले पण आहेत. म्हणजे इतर लोकांनी तर विरोध केलेलाच आहे. इतर वेळेला भाजपाचं समर्थन करणाऱ्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी पहिला विरोध नोंदवलेला आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, कशाला बिचाऱ्या त्या गरिबांवरती अन्याय. गरीब म्हणजे काय? जो इथे व्यवसाय करतो, तुम्ही एक विचार करा, जर रिक्षावाल्यांना आणि टॅक्सीवाल्यांना आपण जर गरीब म्हटलं तर मग निश्चितपणे एक विचार करण्याची गोष्ट आहे की मुंबई किंवा महानगर परिसरामध्ये किंवा ज्या ज्या शहरांमध्ये रिक्षा आणि टॅक्सी अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, तिथल्या सर्वसामान्य प्रवाशाला विचारा. त्यांनी हात दाखवला आणि रिक्षा थांबली किंवा टॅक्सी थांबली आणि त्यांना जिथे जायचं आहे तिथे जायचं भाडं रिक्षावाल्यांनी किंवा टॅक्सीवाल्यांनी तातडीने कबूल केलं. अशी एक तरी घटना घडते का हो? पहिल्या फटक्यामध्ये तुम्हाला रिक्षा आणि टॅक्सी मिळते का हो? 10 रिक्षांना हात दाखवल्यानंतर ते थांबत नाहीत, भाडी नाकारतात. हा सर्वसाधारण अनुभव आहे. मग जो माणूस गरीब आहे, ज्याला पैशाची आवश्यकता आहे, तो माणूस असं करेल का? निश्चितपणे नाही करणार. त्यामुळे हे गरीब आहेत असं म्हणणंच चुकीचं आहे. आता विषय राहिला संजय निरुपम यांच्याबद्दलचा. शिवसेनेमधूनच विरोध होत राहिलेला आहे. संजय निरुपम सध्या शिवसेनेमध्ये आहेत. ते त्यावेळेला काँग्रेसमध्ये होते. म्हणजे मी हे सांगतो आहे, दिवाकर रावते परिवहन मंत्री होते तेव्हाची गोष्ट. दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना त्यांनी परवाने देताना, रिक्षांचे परवाने देताना मराठी येणं आवश्यकच आहे. ज्यांना मराठी येत नसेल त्यांना परवाने मिळणार नाहीत अशा पद्धतीचा विषय केला होता. काही पत्रकारांना नेमून त्यांनी काही समित्या नेमल्या होत्या. समित्या म्हणण्यापेक्षा काही इंटरव्ह्यू घेतले होते. अंधेरीच्या RTO कार्यालयामध्ये मी स्वतः काही रिक्षावाल्यांचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. बेसिक गोष्टी, इकडून ये, थांब, उजवीकडे वळ, डावीकडे वळ, मला पाणी दे, जरा थांब, इतकी साधी सोपी मराठी देखील ज्यांना येऊ नये असं जर वाटत असेल तर मग विषय कठीण आहे. बंगालमध्ये आणि तामिळनाडूमध्ये हे चालेल का? ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी जे महाराष्ट्रात राहत होते त्या ब्रिटिशांनी देखील मराठी शिकली. ते व्यापार करायला आले होते. आणि जे ब्रिटिश देशभर राहिले त्यांनी देखील हिंदी शिकलं होतं. आणि हे जर ही भाषा शिकायची नसेल तुम्हाला तर इथे राहण्याचा अधिकार नाही. अद्याप मनसेनी या विषयामध्ये मोठी उडी घेतलेली नाहीत. परिवहन मंत्री सरनाईक या विषयावर ठाम आहेत. त्यांनी ते ठामच राहावं